गोंदियात देखील 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला। पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गोंदियातील कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला। राज्यमंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। यावेळी गोंदिया जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे। सर्वप्रथम तर मी 80वा जो आज आपला स्वातंत्र्य दिन आहे त्या दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। पण आवाहन पण करतो की आपल्याला अल निनोचं संकट हा मोठ्या प्रमाणात आपल्याला भारतात इथे भासवतो आहे। म्हणून पाण्याचा वापर हा कसं करायला पाहिजे आणि शेती आणि शेतकरी यांच्या पाठीमागे हा शासन आपल्या पाठीमागे उभा आहे असं पण आपल्या सर्वांना ग्वाही देतो। पण अल निनोचा इफेक्ट हा फार आपल्याला बघायला मिळतो आहे की कुठं जास्त पाऊस पडतो, कुठं पाऊस पडत नाही आहे आणि वेळेवर पाऊस झाला नाही। पेरण्या पण एक महिना लेट झालेल्या आहेत। भात शेती संदर्भात पण मोठे आव्हानं आहेत, त्याला आपण सर्व सोबत मिळून त्याला आपण समोर जाऊ